नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण या ठिकाणी इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी लागणारा महत्त्वाचा घटक आज या ठिकाणी आपण बघणार आहे। घटक नंबर 3 अपूर्णांक। ठीक आहे, 17वे प्रकरण आहे आपले दशांश अपूर्णांक, वाचन लेखन, स्थानिक किंमत, उपयोग, बेरीज वजाबाकी। ठीक आहे, तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदा असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ठीक आहे, आज आपण या ठिकाणी स्वाध्याय 17.1 या ठिकाणी सोडवून देणार आहे। ठीक आहे, म्हणजे एक्सप्लेनेशन देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। ठीक आहे, तर बघा पहिला प्रश्न जो दिलेला आहे आपल्याला काय दिलेला आहे, 10.9/10 हा अपूर्णांक दशांश रूपात कसा लिहितात असं विचारलेलं आहे। ठीक आहे, आता पूर्णांक संख्या जी असणार आहे ती काय असणार आहे, आपले पुढच्या साईडला असणार आहे। म्हणजे यातले पर्याय बघा 1 आणि 3 हे दोन पर्याय आहेत। ठीक आहे, आणि दुसरी बघा 9/10 आहे, म्हणजे ज्या वेळेला 9/10 खाली शून्यामध्ये 1 शून्य येते त्यावेळेला आपण दशांश चिन्ह पाठीमागून 1 शून्यानंतर म्हणजे एका संख्येनंतर देतो, म्हणजेच 10 तरी येणारच नाहीये, म्हणजे पहिला तर रॉंग झाला ऑप्शन। बरोबर आहे, म्हणजे उत्तर जे बरोबर उत्तर आहे ते काय असणार आहे, आपलं 10.9 हे उत्तर असणार आहे। ठीक आहे, आता दुसरा पर्याय काय दिलेला आहे बघा आपल्याला, म्हणजे सोपी गणित आहे त्यामुळे या पद्धतीने आपण घेतलेली आहेत, बोर्डवरती घेतलेली नाहीत। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा 0.92 या अपूर्णांकांचे वाचन कसे करतात। मी आत्ताच वाचलं 0 म्हणजे 0 दशांश चिन्ह असं म्हणतात त्याला। बरोबर आहे, आता दशांश चिन्हानंतर येणाऱ्या ज्या संख्या असतात त्या आपण वाचताना काय करतो, प्रत्येक संख्या ही वेगळी वेगळी वाचतो, त्यामुळे काय असणार आहे 9 आणि 2 असणार आहे। कुठं आहे बघा यामध्ये 0.92 नाही, चुकीचं आहे। 0 दशांश चिन्ह 9-2 म्हणजे दुसरा पर्याय या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे। ठीक आहे, आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे। आता तिसरा प्रश्न 2019 ला विचारलेला सुद्धा आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी बघितलं तर बघा 0.561 म्हणजे दशांश चिन्ह आहे पण पॉइंट म्हणला तरी चालेल तुम्ही। 0.0561 हा दशांश अपूर्णांक कोणत्या दोन अपूर्णांकांच्या मध्ये आहे। ठीक आहे, आता अपूर्णांक ज्या वेळेला देतात आपल्याला आणि त्या दोन कुठल्या अपूर्णांकांच्या मध्ये आहे असं आपल्याला ज्या वेळेला विचारलं जातं त्यावेळेला काय करायचं आहे बघा। आता आपल्याला पहिला जो अपूर्णांक दिलेला आहे म्हणजे पहिला जो पर्याय आहे इथं काय दिलेला आहे बघा 0.5 व 0.56। ठीक आहे, पण आपल्या संख्या किती अंकी आहेत तर 3 अंक आहेत, 1 2 3 अंक आहेत। बरोबर, म्हणून आपण काय करू शकतो, इथं 0 वाढवू शकतो। ठीक आहे, त्याच पद्धतीने 1 2 होता त्यामुळे इथं आले आपले 560। म्हणजे आता दशांश चिन्हाचा विचार नका करू, फक्त संख्यांचा विचार केला तर या ठिकाणी बघा 561 आहे, इथं 500 आहे, इथं 560 झाले। म्हणजे 500 आणि 560 मध्ये 561 येणार आहे का तर नाही, म्हणजे पहिला पर्याय जो आहे तो चुकीचा आहे। बरोबर, आता दुसऱ्या पर्यायाचा जर आपण विचार केला, ठीक आहे, तर दुसरा पर्याय काय आहे बघा आपला तर 0.50 आहे आणि इथं आहे आपले 0.60। परत एक 0 वाढवली तरी पण का बघा ही 500 आहे, ही जी संख्या आहे 561 आणि इथं आहे आपले 600। बरोबर आहे, म्हणजे या दोघांच्या मध्ये ती संख्या येणार आहे का तर यस येणार आहे। बरोबर आहे, कारण 500च्या पुढची संख्या आहे आणि 600च्या आतली संख्या आहे, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे। ठीक आहे, तिसरा आहे आपला तिसरा पर्याय बघा तर 0.562 दिलेला आहे आणि पुढे आहे 0.57 दिलेला आहे, म्हणजे इथं परत एक 0 घेतला पण संख्या घेतली तर इथं बघा 62 आहे, म्हणजे 6 2 आहे, इथं 6 1 आहे आणि इथं किती आहे 70 आहे, म्हणजे यांच्या मधली पण असणार आहे का ती नाही। ठीक आहे, आणि शेवटचा आहे आपलं पर्याय तर 0.56 आणि दुसरा आहे 0.57। बरोबर आहे, जर एक 0 वाढवले तर या ठिकाणी काय होईल आपले तर 560, म्हणजे फक्त संख्यांचा विचार केला तर 560, इथं झाले 570, म्हणजे यांच्या मधली संख्या आहे म्हणजेच 0.560 आणि 0.570 यांच्यामध्ये ही संख्या येते, म्हणजेच
दुसरा आणि चौथा हे दोन्ही पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत। ठीक आहे, म्हणजे इथं दिलेलं सुद्धा आहे या प्रश्नासाठी 2 उत्तरे बरोबर आहेत, म्हणजे दुसरा आणि चौथा हे पर्याय काय आहेत, बरोबर पर्याय आहेत। ठीक आहे, आता चौथा प्रश्न बघितला तर या ठिकाणी बघा 10 दशांश चिन्ह 3 4 5 या संख्येमधील 4 ची स्थानिक किंमत किती। ठीक आहे, आता इथं बघा काय सांगितलेलं आहे, 10 दशांश चिन्ह 3 4 आणि 5 दिलेले आहे, बरोबर आहे। आता हे जे आहे ते काय आपले एकक स्थान आहे, हे काय आपले दशक स्थान आहे, बरोबर आहे। त्याच पद्धतीने आता 3 हे जे आहे ते कुठल्या स्थानाला आहे आपल्या, तर दशांश स्थानाला आहे। का दशांश स्थानाला आहे, तर ह्याला ज्या 3 ला जर गुणताना आपण काय करतो 1/10 ने गुणतो, का तर 1 दशांश चिन्हानंतर पहिली संख्या येते म्हणून काय असतं 3 गुणिले 1/10 ही त्याची स्थानिक किंमत असते, बरोबर आहे। पण आपल्याला विचारलेली कुठली आहे 4 ची। ठीक आहे, आता 4 जे आहे ते 1 2 म्हणजे 2 शून्य येतात, म्हणजे 4 गुणिले 1/100 असं होतं। म्हणजे हे जे स्थान आहे ते कुठलं स्थान आहे आपलं, तर शतांशचं स्थान आहे। म्हणजेच पर्याय काय असणार आहे आपला, तर आता समजा 4 गुणिले 1/100 म्हणजेच याचं उत्तर आपण लिहिताना काय करतो, तर 0.04 असे लिहितो, बरोबर आहे। कारण छेदामध्ये किती शून्य आहेत बघा, 1 2 आहेत, म्हणून दशांश चिन्ह देताना आपण काय करतो 1 2 म्हणून या ठिकाणी आपण दशांश चिन्ह देतो, म्हणजे 0.04 हा पर्याय बरोबर आहे। म्हणजे चौथा पर्याय या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे। ठीक आहे, पाचवा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा, तर 5.25 या अपूर्णांक दशांश रूपात कसा लिहितात असं विचारलेलं आहे। ठीक आहे, आता 5.5 म्हणजे किती बघा, जर असा पूर्ण भाग बघितला, ठीक आहे, पाऊण म्हणजे किती होतोय, तर तिसरा भाग येतो, बरोबर। म्हणजे हे 3 भाग म्हणजेच आपले काय येतात पाऊण येतात, बरोबर आहे। तसंच 5.5 म्हणजेच काय असणार आहे, तर 4 आणि हे काय असणार आहे 3/4 असतं। ओके, मग आता घेताना कसं घ्यायचं, तर एक काम करू शकतो आपण, 4.5 म्हणजे किती असतात 4.5। ठीक आहे, 4.5 म्हणजेच किती असणार आहे 4 आणि 500 असणार आहेत, बरोबर आहे, किंवा 4 आणि 50 असणार आहेत। आता इथं 2-2 डिजिटचे दिलेले आहेत, त्यामुळे आपण काय करूया, तर 4 आणि 50 घेतले। ठीक आहे, आणि पाव म्हणजेच किती असतं आपलं, तर 25 असतं, बरोबर आहे। म्हणजेच बेरीज जर केली तर इथं बघा हे आले 5, इथं आले 7 आणि इथं आले 4, हे तुम्ही डायरेक्ट सुद्धा लिहू शकता। 5.25 म्हणजे 4 ला किती 4 आणि 75 असणार आहेत, म्हणजे 4.75 हे उत्तर असणार आहे। ठीक आहे, म्हणजे पहिला पर्याय जो आहे तो काय असणार आहे, बरोबर पर्याय आहे। ठीक आहे, आता 6वा प्रश्न बघा, पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता। ठीक आहे, आता पहिला जर अपूर्णांक बघितला तर 8 किती दिलेला आहे, इथं 10 दिलेलं आहे, बरोबर आहे। याचं जर उत्तर काढलं तर 0 काय येणार आहे 8 येणार आहे, हा पहिला पर्याय झाला। ठीक आहे, दुसऱ्या पर्यायात 1 2 शून्य आहेत, म्हणजे 0 काय असणार आहे बघा, इथं 0.8 आले। ठीक आहे, म्हणजे 1 2 संख्येनंतर दशांश चिन्ह आलं। त्याच पद्धतीनं तिसरी संख्या घेतली तर या ठिकाणी बघा 1 2 आणि 3 आहे, त्यामुळे 0.00 आणि काय असणार आहे 8 असणार आहे। आणि चौथी संख्या 1 2 3 4 आहेत, त्यामुळे 0.000 आणि काय असणार आहे या ठिकाणी 4 शून्य असल्यामुळे 8 इथे येणार आहे, म्हणजे चौथ्या स्थानी येणार आहे। ठीक आहे, तर आता बघा संख्यांचा विचार केला तर आपण आधीच बघितलं की 1 2 3 4 अंकी संख्येत इथे 1 शून्य दिला, इथे 1 शून्य दिला आणि इथे 1 2 आणि 3 दिले, म्हणजे 4 अंकी संख्या तयार झाल्या, बरोबर आहे। मग आता सर्वात मोठी संख्या तयार कुठली झाली आपली, तर 0.8, बरोबर आहे, म्हणजे 0.8 ही आपली सर्वात मोठी संख्या तयार झाली। म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असेल, तर 8/10 हा अपूर्णांक मोठा असणार आहे। ठीक आहे, 7वा प्रश्न बघूया काय सांगितलेलं आहे, तर पुढील पैकी कोणत्या अपूर्णांकामध्ये 7 ची स्थानिक किंमत 7/शतांश आहे। ठीक आहे, आता इथला अपूर्णांक बघितला तर इथं काय आहे आपलं, तर दशांश मध्ये आहे, बरोबर आहे, आणि ही काय आहे एकक आहे। इथं बघा दुसऱ्या पर्यायामध्ये बघितलं तर 7 हा काय आहे दशांश स्थानाला आहे। ठीक आहे, इथं बघितलं तर हा बघा दशांश आणि शतांश, म्हणजे तिसरा पर्याय बरोबर आहे। त्याच पद्धतीने इथं बघा 28
दशांश चिन्ह 8 7 दिलेला आहे। 8 हा काय आहे आपला दशांश स्थानाला आहे आणि 7 हा शतांश स्थानाला आहे, त्यामुळे चौथा पर्याय आहे म्हणजे तिसरा आणि चौथा पर्याय बरोबर आहे। म्हणजेच यामध्ये तिसरा पर्याय जो आहे तो काय असणार आहे, बरोबर असणार आहे। ठीक आहे, आता 8वा जो प्रश्न आहे तो माझ्या पुस्तकामध्ये थोडंसं प्रिंट मिस्टेक आहे, त्यामुळे तो प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा आणि त्याचं काय उत्तर येते ते मला कमेंट करून नक्की सांगा। ठीक आहे, आता जाऊया आपण 9व्या प्रश्नाकडे, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। ठीक आहे, आता बघूया 9वा प्रश्न काय सांगितलेले बघा। 318.43 या संख्येतील शतक स्थानचा अंक व शतांश स्थानचा अंक यांच्या स्थानिक किमतीत कितीचा फरक आहे। ठीक आहे, आता बघा आपल्याला काय विचारलेले आहे, शतक स्थानचा अंक म्हणजे कुठला आला, एकक दशक आणि शतक, म्हणजेच किती आले आपले 3 3 म्हणजेच किती आले 3 गुणिले 100 म्हणजेच काय आले आपले तर 300 आले, बरोबर आहे। आता त्याच पद्धतीने आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा पुढं, तर शतांश स्थान म्हणजे कुठलं आलं आपलं दशांश आणि शतांश, बरोबर, म्हणजे 3 गुणिले परत 1/100 म्हणजेच परत किती आले आपले तर 0.03 आले। ठीक आहे, आता या दोन्ही संख्येतली फरक काढायचा आहे। फरक काढायचे म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, वजाबाकी करायला लागेल। आणि मी तुम्हाला आधीही सांगितलं आपण दशांश चिन्ह देऊन त्याच्या पुढे 2 शून्य लिहू शकतो आणि त्याच पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे। ठीक आहे, आता इथं बघा, इथं झाले 10, इथं 9, इथं 9, इथं 9 आणि इथं आले 2। 10तनं 3 गेले किती आले आपले 7, इथं आले 9, इथं आले 9, इथं सुद्धा 9 आणि इथं आले 2 आणि इथं आले आपले दशांश चिन्ह 1 2 1 2 1 2 म्हणजे इथं आले दशांश चिन्ह, म्हणजेच 299.97 हे उत्तर असणार आहे। ठीक आहे, म्हणजेच कोणता पर्याय बरोबर आहे तर चौथा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे। ठीक आहे, आता जाऊया आपण 10व्या प्रश्नाकडे। काय सांगितलेलं आहे बघा प्रश्न, तर 0.09 हा अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक रूपात कसा लिहितात। ठीक आहे, आता इथं बघा कुठल्या स्थानाला आहे 9 तर शतांश स्थानाला आहे, बरोबर आहे। शतांश म्हणजे काय आले छेदामध्ये 100 येणार आहे, म्हणजेच 9/100 हे काय असणार आहे याचं बरोबर उत्तर असणार आहे। किंवा जर तुम्हाला समजत नसेल तर इथं देताना काय दिलेलं आहे बघा 0.09, तर काय करायचं संख्या मोजायच्या 1 2। ठीक आहे, 2 संख्या आहेत म्हणजे आपल्याला देताना 2 शून्य द्यायचे आहेत, म्हणजे 9/100 हे उत्तर असणार आहे। ओके, आता 11वा प्रश्न बघूया। 11व्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, 27.37 या संख्येतील अधोरेखित संख्यांच्या स्थानिक किमतीमधील फरक किती। ठीक आहे, 7 हा एकक स्थानाला आहे त्यामुळे इथं काय असणार आहे 7च असणार आहे, बरोबर आहे। आता इथला जो 7 आहे तो काय आहे आपला तर दशांश आणि शतांश स्थानाला आहे, म्हणजे येताना काय असणार आहे 0.07 असणार आहे। फरक काढायचे म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला 0.07 आणि इथं सुद्धा आपण काय करणार आहे तर दशांश चिन्ह देऊन पुढे 2 शून्य लिहिणार आहे आणि का लिहायचं हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, त्यामुळे बेरीज वजाबाकीचे व्हिडिओ आहेत ते एकदा बघून घ्या। ठीक आहे, आता नॉर्मल जे आपण बेरीज वजाबाकी करतो त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा बेरीज वजाबाकी आपल्याला करायची आहे। म्हणजेच या ठिकाणी किती झाले 6 झाले, इथं झाले 10, 10तनं परत 1 हातच्या इथं झाले 9 आणि इथं झाले 10, 10तनं 7 गेले 3, हे 9 आणि हे 6, म्हणजेच 6.93 हे उत्तर काय असणार आहे या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे। ठीक आहे, हा होता आपला 11वा प्रश्न। आता आपण जाऊया 12व्या प्रश्नाकडे। ठीक आहे, आता 12व्या प्रश्नाचा विचार केला तर या ठिकाणी बघा 5 पॉइंट म्हणजेच 5.435 5.084 5.01235 5.064 या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिली आणि शेवटची संख्या यामधील फरक किती। ठीक आहे, आता बघा पहिली आणि शेवटची संख्या काढायची झाली तर आता पहिली जे पूर्णांक संख्या आहे ती पूर्ण काय दिलेली आहे 5च दिलेली आहे सर्व ठिकाणी। ठीक आहे, राहता राहिला पुढच्या संख्येचा विचार केला तर सर्वात मोठी संख्या ही काय असणार आहे बघा तर 400, म्हणजेच काय असणार आहे इथं 435 ही आली, बरोबर आहे। म्हणजेच इथं बघा 5.435 आली। ठीक आहे, आणि सर्वात छोटी संख्या घेतली
तर या ठिकाणी बघा इथं 084 आहे आणि इथं 064 म्हणजे इथं काय असणार आहे 5.064 ही संख्या आली। आता फरक चढत्या क्रमाने फरक काढला म्हणजे चढत्या क्रमाने मोठी संख्या आणि ही छोटी संख्या घेतली आणि फरक काढायचा म्हणजे या दोघांच्यात आपल्याला काय करायची आहे वजाबाकी करायची आहे। 5तनं 4 गेले 1 राहिले इथं झाले 13 13तनं 6 गेले किती राहिले 7 राहिले परत इथला हातचा परत दिला इथं झाले 3 इथं सुद्धा 3 आले इथं दशांश चिन्ह दिला आणि हे 0 म्हणजे 0.371 हे उत्तर असणार आहे। म्हणजे पहिला पर्याय जो आहे तो काय असणार आहे एकदम बरोबर पर्याय असणार आहे। ठीक आहे 13वा प्रश्न बघतोय काय सांगितले 96.76 या संख्येतील 6 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती। 6 कुठे इथं एकक स्थान आले म्हणजे नुसते 6 आले। ठीक आहे आणि हे कुठल्या स्थानाला आहे आपलं तर 1 2 म्हणजे शतांश स्थानाला आहे म्हणजे 0.06 आले। ठीक आहे आता गुणाकार करताना आपल्याला काय करायचं असतं बघा तर साधा गुणाकार करायचा 6 किती होतात आपले 36 होतात बरोबर आहे। आता गुणाकारामध्ये आपल्याला काय करायचं असतं तर जेवढे दशांश चिन्हाच्या पुढच्या संख्या आहेत तेवढे घरं मोजायची असतात आणि मग दशांश चिन्ह आपल्याला द्यायचं असतं। म्हणजेच काय करणार आपण 1 2 बरोबर म्हणजेच 1 2 उत्तर काय असणार आहे आपलं तर 0.36 हे उत्तर असणार आहे आणि हा जो पर्याय क्रमांक 1 आहे तो काय आहे आपला अगदी बरोबर पर्याय आहे। ठीक आहे 14वा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा 0.05 5.00 0.005 व 0.005 यापैकी सर्वात लहान संख्येला 4 ने गुणल्यास उत्तर किती येईल। आता इथं सरळ दिसतंय बघा इथं 0 पॉइंट काय आहे म्हणजे 5 आहे इथं 5.0 आहे इथं 0.05 आहे आणि इथं किती आहे आपली 0.005 म्हणजे सर्वात छोटी संख्या कुठली आली आपली 0.05 आली बरोबर आहे गुणिले 4 केले। ठीक आहे 4 पंचे 20 2 हातच्याला आले ते परत इथं लिहिले 4 0 0 आणि हे 2 4 0 0 4 0 0 1 2 3 बरोबर आहे बघा 0.005 गुणिले 4 केले होते आपण 4 पंचे 20 2 हातच्याला आले 4 0 0 2 आले 4 0 0 4 0 0 आता दशांश चिन्ह देताना मोजा घर 1 2 3 म्हणून 1 2 आणि 3 दशांश चिन्ह कुठे येणार आहे इथे येणार आहे म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपलं 0.020 असणार आहे। म्हणजेच कुठलं आलं बघा आपलं तर हा पर्याय बरोबर आहे कारण हा पुढचा 0 आपण नाही लिहिला कारण उत्तर काय आलं आपलं 0.02 आलेला आहे। हा पुढचा जो 0 आहे तो नाही दिला तरी चालतो त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे 0.02 इतकंच लिहू शकता। ठीक आहे आता जो 15वा प्रश्न आहे तो 15वा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे। ठीक आहे होमवर्कसाठी आणि मला कमेंट करून नक्की आन्सर कळवा। उद्याच्या भागात आपण स्वाध्याय 17.2 बघणार आहे तोवर आपल्या डिस्क्रिप्शन मधले व्हिडिओज पाहत राहा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याच पद्धतीने जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राइब करा। ठीक है चलो धन्यवाद।